तर मला तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. खरं खरं उत्तर द्यायचं बरं का. आता झाले काय, संचितच्या स्कूलमध्ये आहे गॅदरिंग आणि त्याचं टाईम संध्याकाळी आहे. त्यामुळं संचितला कसं पार्टिसिपेट करत नाही मी. आणि संचितच्या स्कूलमध्ये आज गेले होते संचितला आणायला. त्यावेळेस टीचरनी मला बोलवलं आणि टीचर म्हणले, "पार्टिसिपेट का करणार नाही?" तर मी सांगितलं, "टाईम थोडं लेट आहे आणि संध्याकाळचं कसं आम्ही जाणार कसं, येणार कसं, त्यामुळं नकोच वाटतंय आणि त्यामुळं नाही म्हणून सांगितलं मी." आणि मुळात आता आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस गॅदरिंग फुकट होतं. आता ह्यांना ₹1000 पण फी आहे. फी का असेना, पण पार्टिसिपेट करत नाही म्हणून कोण फाईन घेतं का? ₹500 फाईन द्यावा लागेल तुम्हाला म्हणतात. मी का बरं म्हणलं ₹500 फाईन द्यायचा? तर तुम्ही पार्टिसिपेट करत नाही म्हणून तुम्ही ₹500 फाईन द्यायचा. तर ही कशी जबरदस्ती आहे तुम्हीच सांगा आता. पार्टिसिपेट करायचं का नाही हे आपण ठरवायचं आणि पार्टिसिपेट करत नाही म्हणून फाईन द्यायचा. हे ऐकून मला तर धक्काच बसला आणि म्हणलं चला आता तुम्हाला पण सांगावं तुमच्या बाबतीत असं झालंय का, की तुम्ही स्कूलमध्ये मुलांना घातले आणि पार्टिसिपेट करत नाही गॅदरिंगमध्ये म्हणून फाईन